बरडोल आनंदाश्रमात भक्तांची मांदियाळी। श्री हठयोगी रेवणसिद्धेश्वर महास्वामीजी यात्रा महोत्सवाचं पालखी मिरवणूक आणि प्रवचनाने समारोप। श्री बालहठयोगी ज्योतिप्रकाश महास्वामीजींनी रसाळवाणीतून प्रवचनाद्वारे दिला भक्तांना सुखी जीवन जगण्याचा मंत्र। चडचण तालुक्यातील श्री क्षेत्र बरडोल येथील आनंद आश्रमात श्री बालहठयोगी ज्योतिप्रकाश महास्वामीजी यांचं दिव्य सानिध्यात आणि नेतृत्वात आयोजित श्री हठयोगी रेवणसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या यात्रा महोत्सवाचं पालखी मिरवणूक आणि प्रवचनाने समारोप करण्यात आला। प्रारंभी नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या श्रीकृष्णधाम येथे विधिवत पूजा आणि प्रदक्षिणेनंतर श्री हठयोगी रेवणसिद्धेश्वर मंदिरातून पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला। पुढे वाद्यवृंदाचा ताफा, महिलांचं टाळ वाद्यवृंदाचं समुदाय, सुहासिनी कुंभमेळा, बाहुल्यांचा खेळ, नंदीध्वज मिरवणूक आणि मागं पालखी मिरवणूक काढण्यात आलं। गावातील प्रमुख रस्त्यावरून ही मिरवणूक काढण्यात आली। यावेळी श्री बालहठयोगी ज्योतिप्रकाश महास्वामीजी, शिरसाड हिरेमठ संस्थानचे मठाधिपती अभिनव मोरगेंद्र महास्वामीजी, गोळसार श्रीमठाचे मठाधिपती मननिरंजन प्रणवस्वरूपी पुंडलिंग महास्वामीजी, अंजुटगीचे परमपूज्य शंकर साधू महाराज आदी संत महंत आणि मठाधिपतींची प्रमुख उपस्थिती होती। त्यानंतर गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जय मंगलम जय नमः पार्वती शिवगुरु पंचाचार्य महाराज की, जगद्गुरु रेवणसिद्धेश्वर महाराज की, श्री शैल मल्लिकार्जुन महाराज की, हठयोगी रेवणसिद्धेश्वर महाराज की, प्रकाश महाराज की, जगन्नाथ शांभवी माता ಹಾಗೂ ತ್ರಿಲಿಂಗೇಶ್ವರ ಸ್ವಾಮಿಗಳು ಸರ್ವರು ಕೂಡಿಕೊಂಡು ಈ ಒಂದು ಸೋಮ ಸಂಗಮಯ ತನಸೋಮ ಜ್ಯೋತಿರ್ಗಮಯ ಮೃತ್ಯೋರ್ಮ ಅಮೃತಂಗಮಯ ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ। ಈ ಧರ್ಮಸಭೆಯ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಜ್ಯೋತಿ ಬೆಳಗಿಸುವೊಂದಿಗೆ ಸರ್ವರು ಪೂಜ್ಯರು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯ ನೆರವೇರಿಸಿಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪೂಜೆಗೆ ಅನಂತ ಅನಂತ ಭಕ್ತಿಯ ಪ್ರಣಾಮವನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। कार्यकर्त्यां परवागी सर्व परवागी आनंदाश्रमात बरडोलचे श्री ज्योतिप्रकाश महास्वामीजी यांनी आपल्या रसाळवाणीतून भक्तांना प्रवचन दिला।
प्रत्येक माणसाने निर्व्यसनी जीवन जगताना सत्संगाचा आधार घेतला पाहिजे. आपल्या प्रापंचिक जीवनात स्वतःचं कायक करताना मठ मंदिर सत्संग आणि सद्गुरूंच्या सानिध्यात राहण्याची सवय घेतल्यास अन्य दुर्व्यसनं आपोआप नष्ट होतात असं सांगतानाच भक्तांचा वाढता ओघ पाहून समाधान व्यक्त करत सुखी जीवन जगण्याचा मंत्र दिला. ನಿಮಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅವರು ಅದಕ್ಕೆ ಏನೂ ಇಲ್ಲ ಔಷಧ, ಶಾಂತಿ ಇರೋದು. ಹೆಂಗಿರೋದು? ತಲೆ ತಣ್ಣಗಿರ್ಬೇಕಂದ್ರೆ ತಲೆಯೊಳಗೆ ಒಳ್ಳೆ ಸತ್ಯ ದೇವರ ಅದಾನ ತಲೆ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ತಲೆ ತಣ್ಣಗಿರ್ತೈತಿ. ಮತ್ತು ಹೃದಯದೊಳಗೆ ಯಾವತ್ತು ಪ್ರೇಮ ತುಂಬಿಕೊಂಡಿರ್ಬೇಕು. ಮನಸ್ಸಿನೊಳಗೆ ಯಾವತ್ತು ಒಳ್ಳೆ ವಿಚಾರನ ಹಾಕೋಬೇಕು. ಒಳ್ಳೆ ವಿಚಾರ ಹಾಕೊಂಡ್ರೆ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಏನಾಗ್ತೈತಿ? ಎಂದೂ ನಿಮ್ಮ ತಲೆ ಸುತ್ತಗೊಳಂಗಿಲ್ಲ, ಎಂದೂ ನುಸಂಗಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನೋಡ್ಬೇಕು ನಾವು ಬರೋಬ್ರಿ ಯಾವ ಕಾಲು ಹಿಡಿತು, ತಲೆ ಹಿಡಿತು, ಕೈಕಾಲು ಹರಿತು, ದವಾಖಾನೆ ಆಯುಷ್ ಹೊತ್ಕೊಂಡು ಗುಳಿಗಿನೂ ತಿಂತಾರೆ. ಗುಳಿಗಿ ಎಂದೂ ತಿನ್ನಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ, ಎಂದೂ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಭಗವಂತನ ಅಸ್ತಿತ್ವ ಹೆಂಗದನೋ ತಿಳ್ಕೊರಿ. ತಿಳ್ಕೊಂಡ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಅವಾಗ ಬರ್ತೈತದು. ಮೊದಲು ವಿರಕ್ತರಾಗಬೇಕು. ಇದು ಸುಳ್ಳದನ್ನೋದು ತಿಳ್ಕೊಬೇಕು ನಾವು. ಏನೂ ಸುಳ್ಳದ, ಮಕ್ಕಳು ಮರಿ ಎಲ್ಲ ಹೊಲ ಮನಿ ಎಲ್ಲ ಸುಳ್ಳದ. ಒಂದು ನಾವು ಏನೋ ಬಿಟ್ಟು ಹೋಗೋದ ಸುಮ್ಮನೆ ನಿಮಿತ್ತಕ್ಕೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಅನ್ನೋದು ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ತಿಳ್ಕೊಂಡು ಸದಾಚಾರದಿಂದ ಇರಬೇಕು. ಯಾವಾಗಲೂ ಒಳ್ಳೆ ಆಚಾರ ಮಾಡಬೇಕು. ಆಚಾರ ಬಿಡ್ಬೇಡ. ಮನೆಯೊಳಗೆ ಮುಂಜಾನೆ ಹೇಳ್ಬೇಕು, ಚಳಿ ಹೊಡಿಬೇಕು, ರಂಗೋಲಿ ಹಾಕಬೇಕು. ಗಂಡಸು ಮಕ್ಕಳಿದ್ರು ಎದ್ದು ಜಳಕ ಮಾಡಬೇಕು, ಇವತ್ತು ಪಟ್ಟ ಹೊಡಿಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಬಾರ್ಕೋಲ್ ಹಾಕಬೇಕು, ಟಿಕಾವ ತೊಳ್ಬೇಕು, ಸೊನ್ಕೆ ಹಾಕಬೇಕು. ಅವಾಗ ಸದಾಚಾರ, ಯಾವಾಗಲೂ ಸದಾಚಾರದಿಂದ ನಡಿಬೇಕು. ಮತ್ತು ಹಿಂಗೆ ನಡೆಯುವಾಗ ನಿಮಗೆ ಅನೇಕ ಅಡಚಣೆಗಳು ಏನು ಬರ್ತಾವಂದ್ರೆ, ಈಗಿದೆ ನೋಡು ದಿನ ಒಳ್ಳೆ ಭಾಳ ಹೆಚ್ಚಿನ ಕೈಗಳ ಇವತ್ತು ಹೆತ್ತಾಳ, ಒಳ್ಳೆ ಲಿಂಗ ಕಟ್ತಾಳ, ಏನು ಕಾಣ್ಕೊಡ್ತಾಳ, ಇವ್ರು ಭಾಳ ಮಂದಿ ಇರ್ತಾರೆ. ಇವ್ರಿಗೆ ಎಂದು सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी अन्य कुठे जाण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आपल्या आनंदाश्रमात श्री ज्योतिप्रकाश महास्वामीजी चालता फिरता देव आहे. या आश्रमाच्या आणि येथील महास्वामीजींच्या सानिध्यात सुखी जीवनाचं सार आहे असं सांगत शिरशाळ हिरेमठ संस्थानचे अभिनव मुर्गेंद्र महास्वामीजी यांनी ಭಕ್ತಾನ ಸುಖಿ ಸಮಾಧಾನಿ ಜೀವನ ಜಗण्याचा ಮಂತ್ರ ದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಊರಾಗನು ಒಬ್ಬ ಸಾನಂದ ಮಹರ್ಷಿ ಬಂದ. ನಿಮ್ಮನ್ನು ಸ್ವರ್ಗಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತ ಬಂದಿಲ್ಲ, ಇಲ್ಲೇ ಸ್ವರ್ಗವನ್ನ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಬಂದವರು ಯಾರು ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಹಠಯೋಗಿ ರೇವಣಗಿದ್ರು. ಇದ್ದಲ್ಲೇ ಸ್ವರ್ಗವನ್ನ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡೋದು. ನಿಮ್ಮನ್ನ ಅಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ, ಇಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ, ಅವ್ರನ್ನ ತೋರಿಸ್ತೀನಿ, ಇವ್ರನ್ನ ತೋರಿಸ್ತೀನಿ ಅನ್ನುವಂಥವ್ರು ಅಲ್ಲ ನಿಮ್ಮವರು. ನಿಮ್ಮವರು ನಿಮ್ಮಲ್ಲೇ ಒಂದು ಆನಂದ ಅದ, ನಿಮ್ಮಲ್ಲೇ ಒಂದು ಜಾಗೃತಿ ಅದ, ನಿಮ್ಮಲ್ಲೇ ಒಂದು ಪರಿಪೂರ್ಣತೆ ಅದ. ಅದನ್ನ ಕಂಡು ಹಿಡೀರಿ, ಅದನ್ನ ಕಾಣ್ಕೋರಿ, ನಿಮ್ಮ ಬದುಕನ್ನ ಬದಲಾಯಿಸ್ಕೋರಿ. ನಿಮ್ಮ ಬದುಕಿಗೆ ಮೂಲವಾಗಿ ಏನು ಬೇಕು ಅದನ್ನ ನೀವು ಕಲೀರಿ ಅನ್ನುವಂತ ಸಿದ್ಧಾಂತವನ್ನ ಹೇಳಿ ಈ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನ, ಈ ನೆಲವನ್ನ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರವನ್ನಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಿ. या कार्यक्रमास बेळगाव आरटीओ अधिकारी रवी भिसे, तळवळचे श्रीशैल करजगी, पवन बनसोडे, हनुमंत तडपद, एमजी कोटे, चडचण तालुका युवा काँग्रेसचे यजमान कलघोटगी यांच्यासह चडचण पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम.व्ही. बगली यांनी केलं. महाप्रसादानं या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी AK20 न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. शुभ कार्य तुमचे, मंगल कार्यालय मात्र आमचे. साखरपुडा, लग्न, चोळी, सभा समारंभ, वाढदिवस अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांसाठी सर्व सोयीयुक्त एक परिपूर्ण प्रशस्त हॉल. आपले पत्ता भाग्यवंती मंगल कार्यालय, मैसलगे रोड कॉर्नर, स्वागत कमानी जवळ, अक्कलकोट रोड, तळवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट. तळवळ भागातील वस्त्रवैभवात भर घातलेल्या श्री SP कासार अँड सन्स यांच्या महावीर क्लॉथ सेंटर अँड जीन्स कॉर्नर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्याचं फ्रेश स्टॉक, शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, होजियरी यासह
विविध नामांकित कंपन्यांच्या साड्याचं भरगच्च स्टॉक. कपडे खरेदीसाठी तात्काळ भेट द्या. पत्ता महावीर क्लॉथ स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर, देवी मंदिरासमोर, अक्कलकोट रोड, चळवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट. सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू खरेदीसाठी एक परिपूर्ण भव्य दालन. ख्यातनाम व्यापारी श्री सुरेश सद्दलगी यांचे सद्दलगी एंटरप्राइजेस. विविध प्रकारचे नामांकित कंपन्यांचे सोफा सेट, दिवाण, दिवाण बेड, कपाट, पेट्या, ड्रेसिंग टेबल, डायनिंग टेबल, तिपाई, गादी, पलंग, उशा, खुर्च्या यासह फ्रीज, पंखे, कूलर, हीटर, पाण्याच्या टाक्या, बॅरल, वॉशिंग मशीन, वॉच अशा विविध दर्जेदार वस्तूसह वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक गिफ्ट आयटमही इथं उपलब्ध. एकदा आमच्या दालनात या आणि मनपसंत वस्तू खरेदी करा, तेही किफायतशीर दरात. तुम्ही ठेवा विश्वास, आम्ही देऊ दर्जेदार वस्तू. आमचा पत्ता सद्दलगी एंटरप्राइजेस, मुख्य चौक, चळवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट. मोबाईल नंबर 9423 06 51 26 95 88 68 08 60. श्री सद्दलगी बंधू म्हणजे जिव्हाळा आणि आत्मीयतेने वागणारी आपलीच माणसं.